सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर बरेच दिवस झालं मी कुठलाच लॉंग व्हिडिओसुद्धा शेअर केला नाही आहे तुमच्यासोबत. तर म्हटलं चला आज वटपौर्णिमा पण आहे, त्यानिमित्ताने तुमच्यासोबत एखादा लॉंग व्हिडिओ शेअर करूया. तर गावाकडे कुठला जरी सण असला तरी पुरणपोळी ही बनतेच बनते, म्हणजे नो ऑप्शन तिथे हे करावीच लागते. म्हणजे सिटीमध्ये आजकाल बायका नाही करत, तर गावाकडे असतो पुरणपोळीचा स्वयंपाक. आणि वटपौर्णिमा म्हणजे आमरस तर असतो म्हणून मग मी इकडे सकाळी म्हणजे डाळ वगैरे शिजवून घेतली सकाळी लवकर उठून. त्यानंतर आमरस वगैरे केला सगळा आणि सगळा म्हणजे स्वयंपाक माझा तयार होता, म्हणजे 11 11:30पर्यंत. त्यानंतर मग मी इकडे आवरायला घेतला आणि ही माझ्या लहान भावाच्या लग्नात घेतलेली साडी तीच मी आज म्हणजे नेसणार होती. तर म्हटलं चला पटपट तयार होऊया. आणि 12चा मुहूर्त असल्यामुळे खूप जास्त म्हणजे 12च्या नंतरच आम्ही निघणार होतो, म्हणजे 12:30 वाजता. तर वेळ खूप माझ्याकडे कमी होता आणि म्हणून मग बाळ इकडे माझं झोपलं होतं मेन म्हणजे, म्हणून म्हटलं चला तो झोपला तोवर पटापट आपण आवरून घेऊया. तर लकीली ना कालच माझी फेसेस कॅनडाची स्ट्रोक क्रीम म्हणजे मी पार्सल मागवली होती ती आली होती. त्यामुळे मेकअप करणं मला म्हणजे जास्त अवघड गेलं नाही, माझा लगेच मेकअप झाला. त्यानंतर इकडे लिपस्टिक वगैरे लावली आणि काजळ वगैरे, आणि गडबडीत नाही इतकं म्हणजे ते लिपस्टिक लावायचं ते सुद्धा मला कुठे सापडत नव्हतं. मी बोटानेच लिपस्टिक लावली. आणि हे मेकअप बॉक्स मला माझ्या बहिणीच्या मुलीने दिले. तर त्यानंतर मग इकडे टिकली सगळं म्हणजे आवरून झालं होतं आणि लास्टला टिकली फक्त लावायची राहिली होती, म्हणून मग ती लावून घेतली. आणि खूप जास्त गडबड झाली माझी, म्हणजे अगदी 15-20 मिनटात मला आवरायचं होतं. त्यानंतर मग टिकली वगैरे लावली आणि बाहेर खूप म्हणजे आभाळ तर इतकं आलं होतं, म्हणजे इतका किती पाऊस येतो किती नाही असं झालं होतं. पण चला म्हटलं आवरलं. माझ्याकडे आवरून वगैरे मी तयार झाले आणि अजून पण बाळ झोपलंच होतं आणि त्याला उठवून न्यायचं म्हटलं उगाच रडत वगैरे बसेल. आणि इकडे तोपर्यंत आत्तीने ताट वगैरे पण तयार करून ठेवलं. सगळी तयारी झाली पण प्रॉब्लेम हा होता की घरी कोणीच नव्हतं त्याच्याजवळ. मग मी त्यांना फोन करून बोलवलं आणि ते थोडा वेळ त्याच्याजवळ थांबले आणि आम्ही सगळ्या बायका म्हणजे वाड्यातल्या सगळ्या बायका आम्ही वड पुजायला निघालो. आणि तिथे गेलो, वड पुजायला सुरुवात केली आणि इतका मोठा पाऊस आला. आता पूजा तर सुरू केली होती आणि एकदा का वडाला धागा गुंडायला सुरू केलं की तो मध्ये पण थांबवता येत नाही, म्हणून मग वरती पाऊस चालू होता. त्या पावसातच आम्ही सगळ्या बायकांनी वडाला 7 फेरे घेतले. आणि त्यानंतर मग म्हणजे पावसाच्या भीतीने एकतर सगळ्या गावातल्या बायका एकदमच आलत्या तिथं, त्यामुळे सगळी अशी गर्दी झाली. तरी पण शेवटी व्हायचं तेच झालं. पाऊस यायचा तो आला आणि आम्ही सगळं बघू शकता पूर्ण म्हणजे भिजलो होतो. तसंच मग 7 फेरे घेतले, दोरा वगैरे गुंडाळला आणि मग वडाची पूजा केली. तर इकडे कॅमेरामन माझ्या म्हणजे चुलत सासूबाई आहेत बरं का, म्हणजे माई, आम्ही त्यांना माई म्हणतो. तर इकडे पूजा वगैरे सगळी झाली आणि म्हणजे बऱ्याच गावातल्या बायका आलते तिथं आणि सगळ्यांचीच गडबड होती. मला आधी करायचे पूजा, मला आधी करायचे. तर मग आम्ही कसे तर आम्हाला नंबर मिळाला आणि आम्ही पूजा करून घेतली. तर बघू शकता किती मोठा पाऊस आला आणि पूर्ण म्हणजे आम्ही भिजलो होतो. त्यानंतर किती जवळच एक हनुमान महादेवाचं मंदिर आहे. पाऊस खूप येत होता त्यामुळे मग म्हटलं चला म्हणजे हळदी कुंकू वगैरे काय असेल तर ते मंदिरातच करूया, म्हणून मग आम्ही मंदिराकडे निघालो. आणि त्यानंतर मंदिरामध्ये गेलो आणि तिथे आमच्या आधीच बऱ्याच बायका आलत्या. म्हणजे मुहूर्त तसा सकाळचा पण होता, म्हणजे 10:30 वाजता. आणि 10:30 वाजल्यानंतर 12:30 ते 2 असा काहीतरी मुहूर्त होता. तर आम्ही 12:30च्याच मुहूर्ताला आलो होतो. आणि ते आमच्या आधी बऱ्याच बायका आलत्या. तर सगळ्यात तर देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि त्यानंतर हळदी कुंकू सुरू झालं. आणि ह्या आहेत माझ्या सासूबाई आणि ह्या माई ज्या माझ्या कॅमेरामॅन होत्या. तर गावातल्या बऱ्याच बायका आलत्या
आणि इकडं आमचं हळदी कुंकू सगळं वड्याचे फेरे वगैरे घेऊन झाले आणि मग पाऊस बंद झाला. असं वाटलं की थोडा उशीर यायला पाहिजे होता आपण, म्हणजे सगळं व्यवस्थित झालं असतं. त्यानंतर मग सगळं आवरून लगेच आम्ही घरी निघालो, कारण बाळ घरी झोपलेलं होतं अजून तरी. आणि त्यानंतर घरी येऊन सगळ्यात आधी ह्यांच्या पाया पडल्या आणि मग उपवास सोडला, कारण भूक पण खूप लागली होती.